नाव आपलं? अमोल सुभाष जाधव. मी महाराष्ट्र राज्य कैकाड समाज संघटनेचा अध्यक्ष आहे. आमच्या समाज बांधवाचा मला रात्री फोन आला होता की असं माझं फॉर्म आहे वऱ्हापालनचं आणि तिथं काहीतरी ग्रामपंचायतचं आणि जागेवरून थोडंसं वादावाद आहे, तर फॉर्म काढण्यासाठी त्याला प्रशासकीय यंत्रणाकडून नोटिसा वगैरे आलेत. त्याच्यासाठी मला त्याने काल कॉल केल्यानंतर मी आज या ठिकाणी उपलब्ध झाले. माझी प्रशासनाला तुमच्या ग्रामपंचायतला विनंती, आमचा पारंपरिक 700 वर्षापूर्वीचा हा व्यवसाय आहे. ह्या व्यवसायाला हा व्यवसाय गावात केला जायचा. हा बंदिस्त झाल्यानंतर आत्ताच्या ज्यानुसार बंदिस्त झाल्यानंतर ह्याला ग्रामपंचायतची एनओसीचा नियम चालू झाला. बंदिस्त वरापालनला ग्रामपंचायतचं एनओसी लागते. खुल्या वरापालनला बंदिस्ताच्या किंवा खुल्यात वरापालनला व्यवसायाला ग्रामपंचायतची एनओसी लागत नाही. हा आमच्याकडे जार आहे, तो कागदपत्र मी पंचायतीला देणार. आणि मी रिक्वेस्ट आणि विनंतीपूर्वक सांगतो की ज्याचा वऱ्हापालनचा शेड आहे त्याला एक समाज बांधवाला माझ्या 1 महिन्याची मुदत द्या, तो फॉर्म काढण्याची मी जबाबदारी घेतो. अशी मी विनंती करायला. जर तुम्हाला ती विनंती मान्य नसेल, तुमची जी काय प्रोसिजर असेल ते करा. माझी जी काय प्रोसिजर आहेत ती मी करू. ग्रामसेवकांना भेटला आपण? ग्रामसेवकांना भेटलो, सरपंचांना भेटलो, ग्रामस्थांचे बी माझे काही भेटी झाल्या. मी त्यांना माझ्या समाजाच्या वतीने एक विनंती मांडली. आणि साहेब, हा व्यवसाय आहे, एकच असा व्यवसाय आम्हाला जगण्याला एकच. तुम्ही एक बाजू बघताय, ह्याच्या मागच्या अनेक बाजू बघा. ही आजची मी एकटा आलोय म्हणून ही चाललंय. ह्याची ठिणगी पडल्यानंतर एक बाजू, एक व्यवसाय. तुम्ही फॉर्मला ज्यावेळेस तुम्ही सांगताय ना आता सील करायला आलोय, ह्याच्या पाठीमागचं एक बॅकग्राऊंड बघा की सील केल्यानंतर त्या फॉर्मच्या आत काय होणार आहे, काय गोष्टी घडल्यानंतर काय होणार आहे. आता मानव अधिकार, मानव तिथं नाही गेला. फॉर्म उद्या तुम्ही सील केला, त्यातल्या जनावरांना खायला चारा नाही मिळाला, त्याच्यानंतर मेल्याच्या नंतर त्याचं तिथं काय होणार आहे, दुर्गंधी काय होणार, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या मी मानव आहे, माणसालाच त्याच्यापासून धोका आहे. ह्या सगळं जर टाळायचं असेल मॅडम, विनंती माझी की त्याला साईड द्या. वातावरण पाहिलंय तुम्ही, ही नैसर्गिक अडचण आहे, ह्याला वेळ द्या, तो शिफ्ट करा. आणि नाहीच करायचं ना मॅडम, असं बी नाही की तुम्हाला असं वाटतं की यांची आडवी भूमिका आहे. फक्त संघटना आले, किचकट काम आहे मॅडम, खरंच किचकट काम आहे. आणि आमची लोक आहेत ना साहेब, माझ्यासारखी नाही हो. मी खरं सांगायचं म्हटलं ना, मी ही प्रशासकीय नाही, मी काल अध्यक्ष झाले 5 वर्षापूर्वी. 15 वर्षापासून मी गावचा सरपंच. म्हणजे मी असंच नाही आलो, मी हे सगळं चालवलेलं आहे, भोगलेलं आहे. हे किचकच गोष्टी असतात, बाबी असतात. त्यांनी काय आडमुठपणा केला मला माहित नाही. जरी तो माझा फोन असेल तरी त्यांनी काय आडमुठपणा केला, तुमच्यासोबत काय पत्रावर चुकीच केलं मला माहित नाही. पण विनंती सांगतो, जेवढं अडचणी वाढणार आहेत ना चुकीच्या पावलं टाकून, तेवढ्यात त्यांना पण त्रास आहे, तुम्हाला बी त्रास आहे. गुढीपुटी 100% ते निघलतात ना, गुढीपुटी 100% निघल. आडवं भूमिकांनी साहेब खरंच नाही वऱ्हापालन तिथनं हलू शकत. आता ग्रामसेवक काय म्हणतात? मी गुढीपुटी रिक्वेस्ट काय झाले ते माहित नाही. आम्हाला रात्री फोन आला. अहो 10 दिवस द्या, पाऊस गेले तर 10 दिवस द्या. मी तर किती म्हणले विचारा की सर, ऐका की तुम्ही या जवळ या. असं काय, मी पण माणूस आहे. त्यांना आल्यानंतर माझ्या सरपंचाची काय भूमिका झाली, सरपंचाकडे तुम्ही मागणी केली, सरपंचाचं काय म्हणणं ते? सरपंच म्हणले सर्व ग्रामस्थ पुढची पार्टी उद्या चर्चा करू आणि आपण मार्ग काढू. त्यांनी आम्हाला आल्यानंतर चांगला रिस्पेक्ट दिला आणि ते म्हणले की सरपंच, पोलीस प्रशासकीय बोलावल्यात, गावातले ग्रामस्थ आणि अर्जदार हे इथं आल्यानंतर चर्चा करून आपण मार्ग काढू. काय भूमिका आता आपली? नाही, आता भूमिका हीच आहे की आम्ही त्याला 1 वर्ष झाले सांगतोय. त्याला मुदत पण दिली होती पहिले 3 महिन्याची. आता त्याच्यानंतर 1 वर्ष झाले आता त्यांची मागणी अशी आहे की आता पाऊस चालू आहे, आता याच्यात काही कारवाई करता यायची नाही, जनावरांचा अडचण वाढण सील केल्यानंतर. तर आम्ही त्यांना ते पण सांगितलं की पोलीस प्रोटेक्शननी आणि वरांचं नियोजन ते त्यांनी केलेलं आहे. जागा मालकांनी ज्यांची तक्रार आहे किंवा तक्रारदार आहेत त्यांनी. आम्ही ज्यावेळेस जनावरं बाहेर काढली जातील त्यावेळेसच सील करणार आहे. हे आता भाऊसाहेबांचं आमचं बोलणं पण झालं आणि यावर चर्चा पण झाली, तेच त्यांना सांगितलं. पण त्यांची मागणी अशी आहे की आम्हाला 20 दिवस द्या. 20 दिवसात आम्ही त्यांचं फार्म शिफ्ट करायला लावतो आणि ती जबाबदारी ते स्वतः घेतात. आता ही चर्चा आम्हाला
जे तक्रारदार आहेत, गावचे ग्रामस्थ आहेत, ज्यांना आरोग्याच्या दृष्टीने काही अडचणी आहेत, तक्रार केलेली आहे ग्रामपंचायतला, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. आम्ही काय भाऊसाहेब आणि मी वैयक्तिक कोणताही निर्णय घेणार नाही, त्यांच्याशी चर्चा करूनच घेणार आहे. त्यासाठीच आता पावसामुळे सगळे इथं आलेत आणि ते म्हणतायत की 20 दिवस मुदत द्या. तर मी वैयक्तिक सांगितलं की 1 वर्ष दिलेत पण अजून 30 दिवस देऊ असं मी सांगितलं. पण तो जर नाही गेला तर काय करणार तिथून पुढं, किंवा बा त्यांनी रीतसर करायचं. ज्या ठिकाणी NOC भेटेल किंवा स्वतःची जागा असेल, त्रास होणार नाही लोकांना, असं करायचं. हेच सांगितलं मी त्यांना. तुम्ही 30 दिवसाची मुदत दिली आहे का? नाही, अजून दिली नाही. आता ही चर्चा चालली आहे फक्त. तुमचं रहिवाशांचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे का यांना काय आम्हाला यांच्यापासून लई त्रास आहे. आम्हाला 3 वर्ष झाले यांनी इतका त्रास दिलाय ना की आम्ही सांगून सांगून पार थकले. आमच्या मालाची एवढी लुस्कान केली. 4-5 वर्ष झाले एक माल पार येऊन दिला नाही आमचे. आज 2-2 एकर ऊस आहे तर 20-20 टन पण ऊस भरत नाही आणि इतके मांस कापितो, तिथे टाकितो, सगळी घाण आणून टाकितो. आम्हाला पार सगळ्यांना आजार चालू झाले, दमा चालू झालाय. आणि हा माणूस जवळजवळ वर्षभरापासून आम्ही याला मुदत देऊन हा निघत नाही बा अजिबात. आमचं म्हणणे आज त्यांना हे मुदत देऊन पण सुद्धा ऐकत नाही तो माणूस अजिबात. आणि एवढा त्रास आहे. त्याला मुदत दिली पाहिजे की नाही? नाही दिली पाहिजे. आज काही फैसला लायला पाहिजे. बरं, मुदत दिली होती की आधी? आम्ही 3 नोटीस काढलेली, 3 ग्रामपंचायतून नोटीस दिल्यात आणि वर्षभर ग्रामसभेला त्याला कितीतरी वेळा बोलावलं, तो हजर पण नाही राहिलेला. आजच्या आज काही तो निर्णय झाला पाहिजे आणि त्यांनी जागा खाली केली पाहिजे. त्याची तिची डुकरं काढून बाजूला, नाही तर आमचं आम्ही सोय करणार. त्या डुकरांची जबाबदारी घेणार ना तुम्ही? जबाबदारी आम्ही घेणार, डुकरांची जबाबदारी. काय काय करायचं डुकर मेलं बिलं तर तुम्ही जबाबदार? हो, आम्ही जबाबदार आणणार त्याला सांगून. तो जर काढतच नाही तर त्याला आमचा काही विलाज आहे. त्याला आम्ही 4-5 नोटीस दिल्यात आणि वर्षापासून त्याच्या मागं लागलोय आम्ही. बोलले ना आता. आम्ही काय लिखी देणार? त्यांनी नाही लिखी देणार. आम्ही लिखित त्यांनी लिखी दिली, तुम्ही तशी लिखी देत असल्या उलट मॅडम मिटलं. अहो तुम्ही आले साहेब डायरेक्ट जेवायच्या टायमिंगला. तुम्ही आधी जेवायला काय बनवणार याचा विचार करायला तरी तुम्ही यायला पाहिजे होतं ना. ऐका की सर, ऐका की मी अशी म्हणत नाही की तुम्ही जबाबदार घेता. उलट मला मी तुमचं पेपरला बातमी आणतो, कुणी असं मदत करत नाही. नियोजन करून त्याला तुम्ही उलट सहकार्य करून घ्या ना. ते सहकार्य त्याने आता पण भरून यावी. आताही भरून द्यावे, आमचं काही म्हणणे नाही. आला पाऊस, कालपर्यंत पाऊस काल पण आम्ही सगळे ग्रामस्थ त्याला जाऊन भेट दिलो. काल पण त्याला आम्ही सांगितलं का तू तुझी सोय कर बाबा. त्यांनी ना काल पण एक सांगितलं. आयशर गाडी आणलेली आहे आणि ती डुकरं पकडणी लोक आणलेली आहे. तीच गाडी घेऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता. सर एक मिनिट आहे की हे नेले 250 नेल्या किती? 250 डुकरं असतील. किती? 50. तुम्ही 250 गेले? कोण म्हटलं? फॉर्मवर तुम्ही गेले का? हो, माझ्या घराच्या अहो, शेजारीच्या आमच्या जागेतच आहे ते. तुम्ही साहेब तिथं हेच बोलले ना तुम्ही तिथं 1 तास उभं राहून बोलून दाखवा मला. हा फक्त तुम्ही येऊन तिथं बघा ऐका ना, किती तिथं दुर्गंधी किती घाण आहे फॉर्मवर तिथं. जाईल, फॉर्मला जायला काय हा, problem? चला आपण तर 50 बाकीची असेल. चर्चा आहे ना, आपण फॉर्मवरतीच करू. 50 जर वर असतील तर 50 वर तुम्ही तुमच्या टेम्पो आणला तुम्ही, मग हेच गोष्ट 8 दिवसांनी करा ना. नाही. कुठेतरी फॉर्म नाही तो आम्ही आम्ही त्याला लई दिवस झाले, वर्ष झाले सर, आम्ही लढतोय. वर्ष झाले, वर्ष 1 वर्षापासून आम्ही त्याच्या मागे लागलो. 4-5 वर्षापूर्वी तुमच्याकडे विषय होता हे. त्यांनी केले का नाही? माफ करा आम्हाला एवढे. 20 दिवसानंतर अध्यक्ष जबाबदारी नाही, माफ करा. एक मिनिट, ह्यांनी शिफ्ट करायचं ठरवलंय ना, काहीच प्रॉब्लेम नाही. कशाला लब्बर काढू नका, शिफ्ट करा. ठीक आहे, धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल.